नक्कीच मी वाघचौडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नक्कीच समालोचक प्रसन्न चव्हाण यांचा शुभ सन्मान नक्कीच एक सन्मान चिन्ह देऊन नक्कीच प्रसन्न चव्हाण समालोचक नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला त्यांचा शुभ सन्मान नक्कीच केला जातोय। नक्कीच मी विनंती करेल वाघचौडे साहेबांना टॉस्का बॉक्समध्ये जायचे त्यानंतर प्रशांतला देखील मी विनंती करेल आपण टॉस्का बॉक्समध्ये जायचंय आणि नक्कीच आपला शुभ सन्मान चिन्ह देऊन जो केला जातोय त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। जो नेहमी प्रसन्न असतो त्याचं नाव प्रसन्न, इथे आमचा नेहमी कॉमेंटेटर एक प्रसन्न असतो निखिलजी ठोंबरे, थोडं नावात थोडासा बदल झालाय नाहीतर ते सुद्धा नेहमी प्रसन्न असतात। नक्कीच इथे शुभ सन्मान केला जातोय समालोचक प्रसन्न चव्हाणचा वाघचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते। दाजी मॅनेजर चिन्मय स्पोर्टचे मॅनेजर नक्कीच आपल्याला विनंती करण्यात आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। आपण पाहतोय चिन्मय स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर दाखल झाले नेहमीप्रमाणे जितू चव्हाण आणि साथीला गणेशला पाहतोय। जर विचार केला ना की जितू दोन सामन्यामध्ये नॉन स्ट्रायकेवरती जायचा परंतु आता या सामन्यामध्ये स्ट्रायकेवरती नक्कीच चिन्मय स्पोर्ट देवपे संघाचे मॅनेजर आपल्याला गोलंदाजी मार्कुती नक्कीच आपण पाहतोय स्वप्नील गांगड येतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिले षटक हाताळण्यासाठी स्वप्नील स्ट्राइक नदी जितू चव्हाण पहिला चेंडू हवेत इथे जीवदान इथे करत क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि जितूला जीवदान मिळत आहे। इथे जितूला जीवदान मिळालंय या जीवदानाचा फायदा जितू किती घेईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल। मॅनेजर टीम चिन्मय स्पोर्ट तुषार धुमाळ नक्कीच जर पाहिलं तर नक्कीच त्यांची ओळख आपण दाजी म्हणून पाहतोय। नक्कीच आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। टेनिस क्रिकेट एक्सपर्ट म्हणून सुद्धा नक्कीच त्यांना ओळखलं जात आहे। नक्कीच तुषार धुमाळ बेकार गडी आहे कोठे मॅच लागून दे थेट त्याचं लक्ष बरोबर काय अर लबडासारखी बॅट नीट नाही डायरेक्ट गेला बाहेर आरडत रेकत नक्कीच इथे आमचे डीजे ऑपरेटर देखील तापलेत होऊ दे आता तुमचा नक्कीच हा तो माझा मागच्या जन्माचा ना पुढच्या जन्माचा भाऊ मी त्याचा ह्या जन्माचा भाऊ आहे। पण जाऊ या मैदानाच्या दिशेनं दुसरा एक प्रकारचा चेंडू होता मोठा फटका खेळायचा होता शक्य झालं नाहीये इथे मात्र फलंदाज गणेश थांबवलं गेलाय। एक कमबॅक करताना स्वप्नील गांगडला पाहतोय आपलं जर विचार केला तर नक्कीच स्वप्नील गांगडचा परफॉर्म या आजच्या दिवसामध्ये अतिशय भन्नाट राहिलेला आहे आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारे केला जातो ते देखील महत्वाचं आहे। परंतु सामना महत्वाचा आहे टीम चिन्मय स्पोर्ट्स संघासाठी। स्ट्रायकरमध्ये फलंदाज गणेश कोलवा टप्प्याचा चेंडू होता नक्कीच काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळून काढला डीपमधून क्षेत्ररक्षक येतो एक धाव कंप्लीट झालाय भन्नाट क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे एक धाव इथे कंप्लीट केली जाईल। एका धावेच्या मध्ये दापल जर पाहिला तर 8 धावा इथे दापलकरती जोडल्या गेल्यात। स्ट्राइक जे मात्र रोटेट झाले स्ट्राइकला आपण पाहू शकाल ज्या फलंदाजाला आपण जीवदान दिलाय तोच फलंदाज नाबाही जितू चव्हाण तालुका गाजवलाय मुरबाड अंबरनाथ शहापूर अनेक तालुक्यामध्ये आपल्या संघाचा तालुक्याचा गावाचा डंका लावला गेलाय। या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय फलंदाज जितू ते टॉपे लागते नशीब देवतारी त्याला कोण मारे नक्कीच जर पाहिलं तर संधी होती जितूला बाद करण्याची शक्य झालं नाहीये इथे जितूला देखील थोडासा धक्का बसला होता
परंतु इथे सावरला. आता पुन्हा एकदा जितू कशा प्रकारे कामगिरी सामन्याला सुरुवात करेल, इथे युनिंगला सुरुवात करेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्गोदी जर विचार केला तर नक्कीच स्वप्नीलचं खरंच करावं तितकं कौतुक थोडं, कारण की महत्वाचं षटक असताना फलंदाजाला खरंच थांबवलं जात आहे. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून जितू सारखा फलंदाज थांबवणं सोपं नाहीये, परंतु ते सोपं करून घेतलंय गोलंदाज स्वप्नीलला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोदी स्वप्नील स्ट्राईक होते. पुन्हा एकदा जितू येणारा चेंडू फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा हवेत खेळून काढलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतो, चेंडूवरती भन्नाट क्षेत्ररक्षण केलं. धावाची संधी आणि चित्त. नक्कीच आपण एका धावेच्या मध्ये दापलका आपण पाहतोय. 9 धावा इथे दापलकावरती जोडल्या जात आहेत. इथे खरंच आपलातून क्षेत्ररक्षण कल्पेश कातवारा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच जर विचार केला तर नक्कीच कल्पेश कातवारा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलं असेल, अनेक स्पर्धांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे. आणि याच वर्षामध्ये स्वतःच्या गावाच्या आणि स्वतःच्या टीमने नक्कीच तब्बल कल्पेश कातवाराच्या आणि बबलूच्या नक्कीच खेळीमुळे 13 पारितोषिक जे मात्र आपल्या नावावरती केलेत. नक्कीच आज आपल्याला देवगाव टायगर वायस स्पोर्ट्स संघाकडनं खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गणेशला. चला वेळ वाचवा, सातत्यानं आपल्यापर्यंत सूचना येते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाखल करते धावा आपण 9 धावा पाहतोय. चला गोलंदाजी मार्गोदी गोलंदाज आपण पाहू शकाल टीम वायजी स्पोर्ट्स संघाकडनं. गोलंदाजी मार्गोदी तेजस येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस. स्ट्रायकरमध्ये मात्र फलंदाज जितू असेल. शॉर्ट पिच चेंडू पुरेपूर फायदा, चेंडूला फेकून दिलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा पार. हा येतोय बेकार षटकार. षटकाराच्या साह्याने दापलक आपण पाहतोय. नक्कीच 14 धावा इथे दापलकरती जोडल्या गेल्यात. सुरेख येथे फलंदाजी जितूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोदी सज्ज तेजसचं स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती षटकाराच्या साह्यानं. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी तेजस की जितू ते देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा विकेट करायचा होता, मोठा फटका खेळायचा होता, शक्य झालं नाही फलंदाज जितूला. नक्कीच चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडू फेकी केलाय गोलंदाज तेजसनं. हे कमबॅक केलंय. नक्कीच इथे जितूला जे थांबवायचं होतं ते थांबवताना जितूला आपण पाहिलं, परंतु जे कमबॅक करायचं होतं ते कमबॅक करताना गोलंदाज तेजसला पाहिलं. पुन्हा एकदा तेजस इथे हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू मात्र जातोय बुर्र सीमा पार. हा येतोय नक्की जितूच्या बॅटमध्ये चौकार. चौका आणि नक्कीच विनंती असेल खेळाडूंना की नक्कीच पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. नक्कीच पंचांविरोधात नक्कीच वाद नाही करायचा. इथे नक्कीच या चेंडूवरती जितूच्या बॅटमध्ये चौकार पाहिला आणि चौकारच्या साह्याने आपलं आपण पाहतोय 19 धावा इथे कंप्लीट होताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोदी गोलंदाज तेजस. स्ट्राईक पुन्हा एकदा आपण जितूला पाहतोय, नॉन स्ट्राईकला गणेशला पाहतोय. दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज तेजसचं पाहतोय. पुन्हा एकदा कोलवाटाप्याचा चेंडू होता, नक्कीच धाव घ्यायची होती गणेशला, परंतु जितूने नाकारला. नक्कीच निर्धाव चेंडूची फेकी केली गोलंदाज तेजसनं. इथे जे काम करायचं होतं ते मात्र गोलंदाज करताना पाहतोय. फलंदाज जितूला मात्र इथे थांबवलं गेलंय. नक्कीच सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे.
पुन्हा एकदा नक्की चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातो झेल साडे प्रयत्न केलाय परंतु खरंच सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा चित्त्याच्या चपळाने पळून घेतल्या जातील. या 2 धावेच्या मध्ये आपल्याला आपण पाहतो नक्कीच 21 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे चेंडू हवेत इथे घडलं काय इथे खरंच जर पाहिलं तर दुसरा जीवदान मिळतोय फलंदाज जितू चव्हाणला. नक्कीच आपल्यातून इथे जीवदान जे मिळतंय सातत्यानं फलंदाज जितूला 2 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय. नक्कीच मोठ्या फलंदाजाला आपण जीवदान देत आहे आणि दापलक आपण पाहतो 22 धावा इथे दापल कधी जोडले गेले. खरंच इथे जर पाहिला तर जितूला आपण जीवदान देता हे जीवदान किती महागडं ठरेल ते मात्र येणारी वेळ आणि येणारा काळ आणि जाणारी वेळ सांगून देईल. कारण की सामना महत्वाचा आहे आणि इथे या महत्वाच्या सामन्यामध्ये चिन्मय स्पोर्ट्स संघाला या सामन्यामध्ये विजय निश्चित करावा लागेल. तर नक्कीच पुढे स्पर्धेमध्ये राहण्यासाठी काहीतरी नक्की धडपड करावी लागेल इथे चिन्मय स्पोर्ट देवपे संघाला. स्ट्रायकरमध्ये पुन्हा एकदा फलंदाज जितूला पाहतोय. गोलंदाजी मार्ग होती कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. स्पर्धा देखील महत्वाची आहे. स्पर्धा पाहिली तर नक्कीच मुरबाड तालुक्यातील मानाची स्पर्धा मुरबाड तालुका प्रीमियर लीगचा थरार आणि या थरारामध्ये पाहतोय दिवस क्रमांक या स्पर्धेचा 3रा दिवस. वैयक्तिक 2रा आणि संघासाठी 3रे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क होती स्वप्नील गांगडला पाहतोय. स्ट्रायकरमध्ये मात्र नक्कीच जितू चव्हाणला पाहतोय. इथे खरंच क्षेत्र रचना जी जितूसाठी लाभली जाते आणि ती कामगिरी कशा प्रकारची केली जाईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कामगिरी जितूला करावी लागेल, कामगिरी स्वप्नीलला करावं लागेल. खरंच जितूला थांबवावं लागेल आणि जितूला धावा घ्याव्या लागतील. काय घडेल ते येणाऱ्या षटक आणि येणारे चेंडू सांगून देतील. कोलवा टप्प्याचा चेंडू होता इथे अपील जल्लोषात केली होती आणि नक्कीच एक धाव इथे या चेंडूवरती घेतली जाईल. एका धावेच्या मध्ये दापलक आपण पाहतो 23 धावा इथे दापलकावरती पाहतोय. नक्कीच लेग बायच्या रूपानं एक धाव ही घेतली जाईल. आपण एकदा स्ट्राईक जी रोटेट झाली स्ट्राईकला फलंदाज आपण गणेशला पाहतोय. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सज्ज होताना नक्कीच स्वप्नील गांगडला पाहतोय. या चेंडूवरती कामगिरी स्वप्नीलला करावी लागेल की गणेश करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की सामना महत्वाचा आहे, आजचा दिवस महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे आणि इथे कामगिरी करताना गोलंदाज स्वप्नील गांगडला पाहतोय. निर्धाव चेंडू पिकी केलाय. फलंदाज गणेशला इथे थांबवलं गेलंय. फलंदाजाला सातत्यानं करत थांबवण्याचं काम गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये देखील झालं होतं आणि तिथे 3रे षटक हाताळताना देखील त्याच प्रकारची कामगिरी स्वप्नील करतोय. स्ट्रायकर फलंदाज गणेश पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू शॉट पॉइंट लेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढला. एक धाव घेण्याचं मानस केलं आणि धाडस देखील केलं, प्रयत्न केलं आणि यश देखील आलं. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मध्ये आपल्याला आपण पाहतोय 24 धावा इथे कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सज्ज असेल. स्वप्न स्ट्रायकिंगवरती मात्र फलंदाज आपण पाहू शकाल जितूला पाहतोय. खरंच जितूला या सामन्यात देखील 2 वेळा जीवदान दिलंय. या सामन्यामध्ये जितू कशा प्रकारची कामगिरी करतोय. जितूला कामगिरी करावी लागेल, स्वप्नीलला कामगिरी करावी लागेल, परंतु इथे करेल कोण ते देखील पाहावं लागेल. कामगिरी केली स्वप्नीलने, कामगिरी केली जितूने, तर आपल्या संघासाठी योगदान देखील नक्कीच राहील ते मात्र शंका नाही. आणि इथे बेकार गडी पिसाळलाय, आता जा टोपटी घालायला लागलाय. नक्कीच या चेंडूवरती फुलटॉस चेंडू आला आणि चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज जितकार.
जे षटकारच्या साह्याने धावफलकाचा विचार जर केला तर धावफलकामध्ये 30 धावा कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट आणखी तिसरे षटक अजून एक प्रगती पथावर गोलंदाज स्वप्नीलचं स्ट्राईकमध्ये पुन्हा एकदा जितूला पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडू आणि क्षेत्ररक्षका मागे रेस लागली. इथे जर विचार केला तर गली पॉइंट सॉरी स्क्वेअर लेगला चेंडू नक्की जर ट्रॅव्हल झाला परंतु चेंडू निघून गेला. फाईन लेग रिजन सीमा पार. हा येतो नक्की जितूच्या बॅटमध्ये खणखणी चमकार. चौकारच्या साह्याने धावफलक आपण पाहतो 34 34 धावा कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क स्वप्नील. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा क्लास. पुन्हा एकदा दिमाग. पुन्हा एकदा ताकद आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार. हा येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकारच्या साह्याने धावफलकाचा विचार जर केला तर धावफलक आपण पाहतो की 38 धावा 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकामध्ये धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 38 धावा. नक्कीच अजूनही जर विचार केला तर या इनिंग मधले 12 चेंडू शिल्लक असतील आणि या 12 चेंडू मध्ये कशा धावा बनवल्या जातील. सलामीची जोडी ज्या उद्दिष्टाने खेळपट्टीवर दाखल झाले ती कामगिरी करताना अजूनही आपण नक्कीच पाहतोय मैदानात खेळपट्टीवर गणेश आणि गणेशच्या साथीला नक्कीच आपण पाहतोय जितू चव्हाण. नक्कीच सामना 5 षटकांचा आपण पाहतोय आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. अजून 2 षटकांचा खेळ असेल. इथे सरळ बॅटना पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. चेंडूने उंची गाठले. लांबी किती लांबच लांब. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. धावा दिल्या चेंडूवरती 6. चौकारच्या साह्याने धावफलक सॉरी षटकारच्या साह्याने धावफलक आपण पाहतो नक्कीच 44 धावा. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा निलेश पाहतोय. निलेशचं स्वागत केलं गणेशनं. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा नक्कीच कोलवा टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. शक्य झालं नाहीये परंतु इथे चित्त्याच्या चपळाने एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतो की 45 धावा कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. स्ट्राईकमध्ये मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहू शकाल जितूला पाहतोय. 9 स्ट्राईकला गणेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा नक्कीच निलेशला. या चेंडूवरती निलेश कामगिरी करेल की जितू. कामगिरी जितूला करावी लागेल. कामगिरी खरंच निलेशला देखील करावं लागेल. करेल कामगिरी कोण ते देखील पाहावं लागेल. सामना देखील महत्वाचा आहे आणि स्पर्धा देखील महत्वाची आहे. चौथे षटक हाताळण्यासाठी निलेश आलाय आणि निलेशचं स्वागत षटकाराने केले. त्यानंतर कमबॅक करताना नक्कीच निलेशला आपण पाहिलं. एक धाव खर्च केली आहे. या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी जी मात्र जितूच्या माध्यमातून की निलेशच्या माध्यमातून केली जाईल ते पाहावं लागेल. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू तितका दर्जेदार फटका आणि चेंडू निघून चालला पुन्हा एकदा सीमा पार. हा येतो जितूच्या बॅटमॅन कणकणी षटकार. षटकारच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय इथे 51 धावा कंप्लीट होत असताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे.
खरंच या षटकामध्ये जर विचार केला तर निलेशने 3 चेंडूची फेकी केली, 3 चेंडूमध्ये धावा खर्च केले आहेत 13 आणि अजूनही 3 चेंडू या षटकामधले नक्कीच अजूनही शिल्लक असतील आणि या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते देखील पाहावं लागेल. कामगिरी जितूला करावी लागेल. नक्कीच चला सहकार्य असू द्या. पुन्हा एकदा आपण पाहतो निलेशला स्ट्रायकमध्ये जितू. इथे खरंच मोठा फटका खेळायचा होता, शक्य झालं नाही. निर्धाव चेंडूची फेकी केली गोलंदाज निलेशनं. फलंदाज जितूला थांबवलं गेलंय. जितूला थांबवणं सोपं नाहीये परंतु ते सोपं केलंय गोलंदाज निलेशनं. धावफलकाचा विचार जर केला तर नक्कीच 51 51 धावा इथे पाहतोय. इथे खरंच सलामीची जोडी अजूनही आपण खेळपट्टीवर पाहतोय. गोलंदाजी मार्क निलेश, स्ट्रायकमध्ये जितू असेल. इथे पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. नक्कीच एका धावेच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय 52 धावा कंप्लीट होतात. 4थं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना गोलंदाज निलेशचं. स्ट्राईक एंड फलंदाज नक्कीच आपण पाहू शकाल गणेशला पाहतोय. गणेशकडे देखील क्षमता आहे, गणेशकडे देखील क्लास आहे. तो क्लास येथे गणेशला दाखवावा लागेल आणि धावफलक पुढे न्यावं लागेल. हा सामना चिन्मय स्पोर्ट देवपे संघाला जिंकणं आणि जिंकण्याचं महत्वाचं असेल आणि की त्याप्रमाणे प्रयत्न करावे लागतील. परंतु वायजी स्पोर्ट संघाला देखील सामना जिंकणं महत्वाचं असेल. परंतु कामगिरी करेल कोण? बाबा 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 आता डायरेक्ट गुंगाईला भिंगायला नाही, आर पार बेकार तापलं गडी. ऊन कमी झाला नाही, हे तापलं, वाफ या लागली. इथे नक्कीच आपण या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार जर केला तर धावफलक आपण पाहतोय 58 धावा, 58 58 धावा. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहतोय. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं आणि या शेवटच्या षटकाचा जर विचार करायचा म्हटलं तर नक्कीच हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये धावा घेणं फलंदाजासाठी महत्वाचं असेल आणि फलंदाजाला धावा घेणं आणि घेणं महत्वाचं असेल. गोलंदाज जर पाहिला तर नक्कीच आपण पाहू शकाल 5वं षटक कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की हे महत्वाचं षटक ज्याप्रमाणे नक्कीच पहिले षटक महत्वाचं असतं त्याप्रमाणे हे शेवटचे षटक देखील महत्वाचं असतं. या षटकामध्ये फलंदाज प्रयत्न करेल धावा घेण्याचं आणि त्या धावा इथे गोलंदाजाला रोखाव्या लागतील. चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. मंजिरी स्पोर्टचे कॅप्टन आपण यायचे समालोचन कक्षाकडे. मंजिरी स्पोर्ट त्याचप्रमाणे देवगाव टायगर्स या संघाच्या संघनायकाने देखील यायचंय. नक्कीच देवगाव टायगर संघाचे संघनायक उपस्थित आहेत. नक्कीच सुरेख प्रकारचा चेंडू इथे गोलंदाज गणेशच्या माध्यमातून हाताळला गेला. नक्कीच या चेंडूवरती एक धाव घेतली झाली. एका धावेच्या मध्ये धावफलक आपण पाहतो 59 59 धावा इथे धावफलकासाठी लागल्या गेल्या. तर 5व्या षटकाचा पहिला चेंडू फेकी केलाय गोलंदाज गणेशनं. आता गणेश टू गणेश. एका साईडला नक्कीच आपण वायजी स्पोर्ट संघाचा गणेश तर एका साईडला चिन्मय स्पोर्ट देवपे संघाचा गणेश. कुठला गणेश? नक्कीच एका साईडला गणेश खंडागळे, एका साईडला गणेश विषय. परंतु इथे खरंच गणेश विषयनं सुरेख गोलंदाजी केली. एक आणि एकच धाव या चेंडूवर देखील खर्च केली. एका धावेच्या मध्ये टीम चिन्मय स्पोर्ट देवपे संघाची धावसंख्या 60 कंप्लीट होताना पाहतोय. नक्कीच शेवटच्या षटकामधल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही या षटकामधल्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारच्या धावा इथे धावफलकावरती लाभल्या जातील की रोखल्या जातील. फलंदाजाला धावा घ्याव्या लागतील, गोलंदाजाला धावा रोखाव्या लागतील. कामगिरी करेल कोण ते देखील पाहावं लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी करेल त्याला साथ तितकी क्षेत्ररक्षकांची हवी आहे आणि ती मिळेल का ते पाहावं लागेल. चेंडूला हवेत खेळून आलाय, चेंडू उंची खूप गाठले, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक काही चुकी करत नाहीये. इथे बॅक टू पवेलियन. फलंदाज जितू. नक्कीच
चेंडू द्यायचंय. कल्पेश कातवारांनी नक्कीच सुरेख झेल पकडला इथे. जर विचार केला नक्कीच अतिशय नाबादलेला असा खेळाडू आज मुरबाड तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय. आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं खरंच आपल्या संघाचा बोलबाला चालवलाय. नक्कीच मोठ्या मोठ्या गोलंदाजाला देखील धूळ चारण्याचं काम या खेळाडूने केले. परंतु नक्कीच आज इथे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल. परंतु इथे तत्पूर्वी आपण मैदानाच्या दिशेने जातोय. पाचवा आणि शेवटचे षटक नक्कीच दापलकरची धाबा 60 कंप्लीट होतात. शेवटचा षटक पाहतोय. 3 धाबा इथे नक्कीच या षटकामधल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही या षटकामधल्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्रायकरमध्ये फलंदाज आपण नक्कीच पाहू शकाल आशुतोषला पाहतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच चेंडूवरती शतरक्षक येतोय. नक्कीच एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला. धावाची संधी तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या बंधन 62 धावा टीम चिन्मय स्पोर्ट दोपे संघाची. आणि तिसरी धाव देखील इथे चोरली गेली आहे. इथे खरंच अतिशय चतुर फलंदाज. 3 धावा नक्कीच इथे नक्कीच नक्कीच बॉल आपण पाहिला. 3 धाबा या चेंडूवरती घेतल्या जातील. नक्कीच जर विचार केला तर नक्कीच नक्कीच 3 धाबा या चेंडूवरती घेतल्या जातील आणि 3 धावेच्या मध्ये आपल्याला आपण पाहतो 63 धाबा. इथे खरंच चेंडूला डॉट नव्हता, स्टंपला केला आणि त्यामुळे नक्कीच एक चोरटी धाव इथे घेताना आपण पाहिलं. इथे लाईन चेक केली जाईल आणि निश्चित चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून निघून चालाय. नक्कीच पंचाचा सिग्नल पाहिजे. चेंडू येतो दापलकरती. एक धाव जोडली जाईल. 64 धाबा इथे पाहतोय दापलकावरती. इथे खरंच आतापर्यंत गणेश सुरेख गोलंदाजी करत होता, परंतु नक्कीच या इनिंग मधला पहिला वाईट चेंडू फेकी केलाय गोलंदाज गणेशनं. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी गणेश करेल ते देखील पाहावं लागेल. स्ट्रायकर फलंदाज नक्कीच आपण गणेश कंडागळेला पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक काही चुकी करत नाही. सुरेख इथे झेल पकडलाय आणि किती एक धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. एका धावेच्या मध्ये दापलकाचा जर विचार केला तर नक्कीच आपण 65 धाबा इथे कंप्लीट होताना टीम चिन्मय स्पोर्ट देवपे. पण एकदा आपण स्ट्राईकला आशुतोषला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गणेश. आडव्या बॅटना फटका सजवायचा होता, शक्य झालं नाहीये. नक्कीच इथे 5वं षटक समाप्त होते. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दापलकरची धावा आपण 65 धावा पाहतोय. नक्कीच टीम वायजी स्पोर्ट संघाला 66 धावांची गरज असेल. नक्कीच 5 षटकामध्ये विजयासाठी 66 धावांची गरज असेल वायजी स्पोर्ट संघाला. नक्कीच त्या बनवल्या जातील की रोखल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, नक्कीच त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी नक्कीच मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक निखिल जी ठोंबरे सर. धन्यवाद. हॅलो.
टॉससाठी चला देवगाव टायगर. मंजिरी स्पोर्ट संघाचा कॅप्टन टॉससाठी येणं गरजेचं राहील आणि टीम देवगाव टायगर. मंजिरी स्पोर्ट संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. देवगाव टायगर संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपण टॉससाठी चला. आणि मी इन्व्हाइट करतो दिशा वॉरियर्स संघाचे संघमालक तानाजी शेठ लेहे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन थोडं फास्ट येणं गरजेचं राहील. विलास बारगडे आपण टॉससाठी ताबडतोब संपर्क करा. आणि त्याचबरोबर दौलत तुपे आपण टॉस जो मात्र करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जॉईन झालेत. त्याचबरोबर तानाजी शेठ लिहे यांच्या शुभ हस्ते पण करतोय टॉस. जो मात्र आपण करतोय. शेवटची मॅच आजच्या दिवसातील देवगाव टायगर आणि तिला फाईट करेल मंजिरी. छापा असा कॉल आणि छापा हा कॉल होता. तो टॉस मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. पाच षटकांचा सामना पाच षटकांचा सामना असेल. टॉस जिंकलाय टीम देवगाव टायगरने. काय निर्णय? देवगाव टायगर संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. थँक्यू. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. अरे वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. चला ताबडतोब बॅटर मैदानामध्ये जाणं गरजेचं राहील. 66 धावांचं टार्गेट. गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं अमोल कतोरे आणि एमसे प्रेझेंट MTPL 2022 मध्ये सहर्ष स्वागत. कुणाल राव 3 मॅच धावा 4. पहिल्या मॅच मध्ये 2, दुसऱ्या मॅच मध्ये 2 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 0. हा नक्की सर. थँक्यू. चला बॅटर चला फास्ट. वेळ वाचवणं गरजेचं राहील. भानुदास देसले आपण कुठे असेल तर ताबडतोब संपर्क साधा. गौरव झुंजाराव दादू यांच्याशी. आणि बॅटर चला मैदानामध्ये. थोडी घाई करणं गरजेचं राहील. YG स्पोर्ट पहिला सामना पराभूत झाले. दुसऱ्या सामन्यामध्ये एक चांगला विजय आणि मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 66 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. साई गुडे आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर कमलाकर देशमुख मैदानामध्ये दाखल. 66 धावांचं टार्गेट. 5 षटकांचा सामना. 66 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना 8 षटकांचा, दुसरा सामना 6 आणि तिसरा सामना आपल्याला 5 षटकांचा पाहायला मिळतोय. कोण कोणाबरोबरच गाजवेल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 66 धावांचं टार्गेट. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल कमलाकर देशमुख. मॅच महत्वाची आहे. YG स्पोर्ट अर्थातच निलेश घरत आणि टीमला. स्ट्रायकर एंडवर कमलाकर देशमुख. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर होईल. गोलंदाज तयार. कुणाल वडवले. पहिल्याच बॉल आडव्या बॅटना फटका सजवलाय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. कुणाल राव मिसफिल्ड आणि पहा मिसफिल्डचा फायदा. 2 धावा. पहिल्याच बॉलवर खराब क्षेत्ररक्षण कुणाल राव या खेळाडूचं राहिलं. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संघ आपण पाहतोय चिन्मय स्पोर्ट देवपी आणि त्यांना फाईट करत असताना YG स्पोर्ट. 66 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्ले मध्ये चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल YG स्पोर्ट या टीमला. ती क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवर कुणाल बडवले तयार. स्ट्रायकर एंडवर कमलाकर देशमुख.
इथे टाकलेला बॉल फटका इथे फसलाय. कॉटन बोर्डची संधी आणि फलंदाज कमलाकर देशमुख पाक टू द पिव्हिलियन. पहिला हादरा, पहिला धक्का. विकेटचं पतन होताना पाहायला मी इथं न्यू पॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम मालीनगर आदिनाथ गोरे कॅप्टन मैदानामध्ये दाखल आहे. जिम्मेदारी बरं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. आता तो सध्याच्या घडीला मैदानामध्ये जातोय. 66 धावांचं टार्गेट. फलंदाज 5 झालेत. कमलाकर देशमुख मोठा हादरा. मैदानामध्ये कुणाल वडवले संभाजीनगर एक्सप्रेस इथे मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर आदि गोरे मैदानामध्ये आलेत. आदिच्या माध्यमातून चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण साई गुडेला पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे स्ट्रगल केलं, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगलं क्रिकेट साई गुडेच्या माध्यमातून राहिला. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर बॅटर आदिनाथ गोरे ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव आपल्याला येताना पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम स्पील होत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कुणाल वडवले चांगली गोलंदाजी कुणाल वडवलेची राहिली. वायजी स्पोर्ट हा संघ 66चा पाठलाग करत असताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडू भन्नाट वेगानं टाकत असताना कुणाल वडवले. कुणालचा बॉल मोठा फटका आधीच्या बाडमधून मिस्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर आणि इथे देखील चुका घडत असताना कॅच ड्रॉप झाली. 2 धावा येतील. रोशन बांगर कडून देखील चुका घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅचेस बिन द मॅचेस हे समीकरण आहेत. या प्रकारच्या कॅचेस सोडल्या तर खूप मोठ्या संकटामध्ये टीम सापडू शकते. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील जयेश मोरेला जीवनदान मिळालं आणि तदनंतर खूप चांगलं क्रिकेट जयेश मोरेच्या माध्यमातून राहिलं. गोलंदाज तयार होतील. कुणाल वडवले स्ट्रायकर इनवर आदि गोरे. इथे टाकलेला चेंडू पंचांकडे अपील आणि फलंदाज आदि गोरे बाद. विकेटचं पतन. संघाच्या मॅनेजरच्या चेहऱ्यावर थोडंसं आनंदाचं वातावरण आता या सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतं. अनेक खेळाडूंसाठी बोली त्यांनी लावली होती, परंतु हे खेळाडू पीक केले मॅनेजरने आणि मॅनेजर सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता दुसऱ्या संघावर अवलंबून राहावं लागेल. पुढील मॅचवर बरंचसं भवितव्य अवलंबून राहावं लागेल. हे मॅच जिंकली तर टीमला गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. कुणाल स्ट्रायकर इनवर महेश. इथे टाकलेला बॉल कलात्मक फटका. महेश अरडच्या बाडमधून क्षेत्ररक्षण तिथे लाजबाब आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित भुसारीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धावाली. अप्रतिम पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झाले. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे चेंडू 24 आणि 24 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता टीम वायजी स्पोर्ट निलेश करत आणि कंपनीला. दुसऱ्या बाजूला हरिजी तुपे आत्माराम जाधव यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय स्पोर्ट देवपे टीजे. आशुतोष गायकवाड आलेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर कुणाल.
इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, मोठा प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच. बेलपाडा गावची रन मशीन इथे रंगात आली आहे. महेश हरडच्या बॅटमधून हा षटकार. आशुतोष गायकवाडवर आक्रमण महेश हरडचं. इथे देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, चुका होणार नाहीयेत. चांगला झेल, महेश हरडची इनिंग संपुष्टात. अकरा धावा धावपलकावर. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. मॅन फ्रॉम शास्त्री नगर अक्षय तरे मैदानामध्ये दाखल झालेत. चांगलं कमबॅक आशुतोष गायकवाडने या अगोदरच्या बॉलवर षटकार आला महेशच्या बॅटमधून. दुसऱ्या बॉलवर चोख प्रत्युत्तर, टी फॉर 10 प्रत्युत्तर देत असताना इथे टाकलेला बॉल, लाजबाब फटका, लाजबाब अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार, कव्हर मध्ये हा दर्जेदार चौकार. फटका, लाजवाब फटका, तिथे क्षेत्ररक्षण पहा, कुणाल राव अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 66 चा पाठलाग करते टीम वायजी स्पोर्ट. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, हलक्या पद्धतीने हा चेंडू खेळला. एक सिंगल धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर वायजी स्पोर्ट. 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावपलकावर धावसंख्या 18. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर रोशन. इथे टाकलेला बॉल, साईच्या बॅटमधून फटका, चांगला चांगला टायमिंग, साई घोडेचं आक्रमण, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. या धावसंख्येवर 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावपलकावर. शेवटचे चेंडू 18 बॉल 44 धावा. टीम वायजी स्पोर्टला विजयासाठी आवश्यक. अक्षय तरी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडवर साई. कुणाल फडबलेच्या हातामध्ये चेंडू आहे. कुणाल कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर माही 11 आणि दिशा वॉरियर्स संघाचे संघमालक मैदानाच्या बाहेरून या आजच्या दिवसामध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघमालकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुनील माळी सर, तानाजी लेहे सर या स्पर्धेच्या वतीनं कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून राहिलं आणि आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. कुणालचा बॉल, फटका, इथे मी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जीतू चव्हाण, झेल ड्रॉप.
चितू चव्हाणकडून कॅच सोडला. मॅनेजर थोडेसे नाराज आहेत. इथे अक्षय तरेने हा सामना जिंकवला तर सुनील माळी सर यांच्या वतीनं 2222 फेवरेट नंबर पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर तयार. कुणाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 24. अजूनही विजयासाठी 42 धावांचं लक्ष. 17 बॉल 42 धावा. 2222 रुपयाचं प्राइज या खेळाडूसाठी. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर खेळतोय. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगाने आणि फलंदाज बाद. कुणाल वडवलेचे प्रत्युत्तर. फलंदाज पाठ टू द पॅव्हिलियन. इन ॲट नंबर 6 मैदानामध्ये दाखल हरी बाबरे. हरी थोडं फास्ट चला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील हरी बाबरे. गोलंदाज कुणाल वडवले. आपल्यातून स्पेल येतं तसं आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 24 धावा 42 धावांचा वन. 16 चेंडू शिल्लक. मोठाले फटकेबाजी स्पोर्ट संघासाठी आवश्यक आहेत. निलेश खरत आणि टीमला. दुसऱ्या बाजूला संघ पाहतो आपण चिन्मय स्पोर्ट देवपे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल हरीच्या बॅट मधून फटका. मी स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. कुणाल राव चुका करणार नाहीयेत. हरी बाबरे बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील गणेश विशी. मैदानामध्ये दाखल झाले. धावफलकावर धावसंख्या 24. शेवटचे 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज कुणाल वडवले आपल्याला पाहायला मिळतो. ऑन हॅट्रिक. इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळतोय टॉप पेज लागलाय का ते आपल्याला पाहायचंय. इथे चेंडू सीमा पार. नक्कीच हा येतोय चौकार. 4 धावा अकाउंट ओपन करत असताना. येतोय चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीय जाऊन पोहोचेल ती 28. या धावसंख्येवर 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. कुणाल गोलंदाजी मार्कवर तयार. कुणाल वडवले. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय गणेशला. इथे टाकलेला बॉल पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. फाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 29. या धावसंख्येवर 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर. अजूनही विजयाचा विचार केला तर 37 धावांची आवश्यकता. 14 बॉल आणि 37 धावा हे समीकरण बायजी स्पोर्ट या संघाच्या समोर. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. कुणाल वडवले. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. गणेशचा बॉल. मोठा तडाखा. शॉट ऑफ द टुर्नामेंट. सिक्सर. 6 धावा.
31 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 13 बॉल शिल्लक टीम वायजी स्पोर्टला. 13 चेंडू आणि 31 धावा. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आयकॉन स्वप्नील गांगडे न बाकी. 7 नंबरवर आलेत गणेश आणि गणेशच्या बॅट मधून आलाय षटकार. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 35, 35 धावा. धावफलकावर 31 धावांची आवश्यकता. 13 बॉल अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कुणाल वडवले 2 बॉल मध्ये आतापर्यंत 11 धावा खरचल्यात. एक चौकार, एक षटकार, एक व्हाईट बॉल. हा चेंडू महत्वाचा. 13 बॉल 31 धावा वायजी स्पोर्ट्स साठी हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार होतील कुणाल. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. आशुतोष गायकवाड क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12ची सरासरी. धावफलकावर धावा आहे 36. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 12. 15च्या सरासरीने धावा बनवायच्या 30. टीम वायजी स्पोर्टला, संधी डीजे ऑपरेटरला. आणि त्याचबरोबर मनोज भालके यांच्या वतीनं प्रति षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटर साई गोडेसाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 12 चेंडू. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 30 धावांची. प्रत्येक षटकारासाठी गणेश विशेषसाठी विजय मोरे यांच्या वतीनं प्राइस 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. ऋषी पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता वायजी स्पोर्ट या टीमला. ऋषी पवार तयार. पहिलाच बॉल सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण तिथे खराब. चेंडू सीमा पार. भालुक गावचा तडाखा. हा चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 40 या धावसंख्येवर. 11 बॉल 26 धावा हे समीकरण. 11 बॉल आणि 26 धावा. ऋषी पवार. ऋषी पवारचा बॉल मोठा फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. कॅच होईल का? खिलाडी के मस्तक पे दस्तक. आर्य छेरन षटकार. भालू गावची रन आली आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. समीकरण 10 चेंडू आणि त्या 10 बॉल मध्ये आता विजयासाठी आवश्यकता असेल ती 20 धावांची. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये करतोय गणेश विषय. गोलंदाज तयार. ऋषी. इथे मोठा फटका. मोठा फटका. क्षेत्ररक्षक बनगा दर्शक. अप्रतिम बॅटिंग. जयेश मोरेची बॅट मैदानामध्ये घेऊन गेलाय जरूर, परंतु आपल्या स्वतःच्या ताकदीच्या मनगटाच्या जोरावर करतोय दर्जेदार फलंदाजी. बॅट्समन गणेश विषयचा धमाका षटकार. विजय मोरे यांच्याकडून प्रति षटकारासाठी 500 रुपये आणि या दोन्ही खेळाडूंनी सामना जिंकवला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विजय मोरेकडून. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती आता 52 या धावसंख्येवर. शेवटचे 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 14 धावा. 9 चेंडू 14 धावा. टीम वायजी स्पोर्ट. गणेश विषय नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावलं. अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानामध्ये ऋषी पवारचा घेतलाय खरपूस समाचार. अजून एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक. हो, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. अमित आलेत बॉलवर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 54 या धावसंख्येवर. 8 बॉल सामनाला 12 वर, 8 चेंडू 12 धावा. हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश विषय मान फ्रॉम भालूक. इथे मोठा फटका, वन बाउंड चेंडू सीमापार, चेंडू सीमापार, धावा मिळतील 4. चौकार. मॅनेजर टेन्शन मध्ये. धावांची आवश्यकता. वायजी स्पोर्ट निलेश करत आणि टीम मध्ये आनंदाचं वातावरण. इथे बॉल गेलाय भालू गावात. हा षटकार. सिक्सर 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 सिक्सर. मित्रांनो, गणेश विषयची तुम्हाला फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये खेळतोय. विजयासाठी 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. निलेश करत आणि टीमला 6 चेंडू 2 धावा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आणि चितवचा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि तो आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मॅनेजरच्या चेहऱ्यावर थोडस दुःखाचं वातावरण. सातत्यानं आपण पाहतो चिन्मय स्पोर्ट देवपे हा संघ सातत्यानं फायनल खेळत असेल, सेमी खेळत असेल, बराच वेळा फायनल खेळला, परंतु या स्पर्धेमध्ये MTPL मध्ये 3ऱ्या पराभवापासून दूर नाहीये. कमबॅक इथे होईल का? नक्कीच नक्कीच. हा पराभव कुणाल रावची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये अप्रतिम राहिली. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काय क्रिकेट मैदानामध्ये राहिलं, अप्रतिम क्रिकेट मैदानामध्ये. सचिनजी वाकचवडे यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. जितू चव्हाणने 6 चेंडू 2 धावा डिपेंड केला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक होतं. विजय मोरे आणि मॅच जिंकवली या दोन्ही खेळाडूंनी, तर पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. करत असताना जो मात्र पाहायला मिळतो गोलंदाज जितू. न्यू बॅटर मैदानामध्ये आयकॉन स्वप्नील कांगड. फलंदाज बाद झाले साई. साईने केला फक्त धावा 4 बनवल्यात, परंतु सलामीपासून तर शेवटपर्यंत उभा होता. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. साई गुडे निराश पावलाने आता माघारी येतोय. 5 चेंडू आहेत, 2 धावांची आवश्यकता टीम वायजी स्पोर्टला. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. चांगलं क्रिकेट. विजय मोरे ज्यांनी गॉगल काढला होता तो आता गॉगल पुन्हा एकदा घातलाय, कारण आता ताटमाने उभे राहिलेत. इथे सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर आणि वायजी स्पोर्ट हा सामना इथे जिंकत असताना गणेश विषयचं सेलिब्रेशन पहा, अप्रतिम पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये राहिलं टीम वायजी स्पोर्टचं, आणि एक मोठा विजय मिळवत असताना गणेश विषय ने केली भरदार फलंदाजी. कैलास बाबरे सर